नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। खंडाळे ग्रामपंचायतीचा धक्कादायक घोटाळा, शासकीय जागेची परस्पर विक्री उघडकीस। रायगड जिल्ह्यात हप्ता राज माजला आहे। प्रॉपर्टी कार्डवरील बनावट नोंदी, जागेवर नसलेली घरे आणि अधिकाऱ्यांचे हात मिळवणी उघड। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायत हद्दीत शासकीय जागेची बनावट व्यवहाराद्वारे विक्री झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे। ग्रामपंचायत रस्ता बंद करून शासनाची जागा विकली गेल्याची गंभीर तक्रार संगमपाडा गावातील नागरिक महेश मनोहर पेडणेकर व ग्रामस्थांनी पंचायत समिती अलिबागकडे केली होती। चौकशी दरम्यान अनेक घरांच्या खोट्या नोंदी आणि अस्तित्वात नसलेली बांधकामे उघडकीस आली आहेत। शासनाच्या जागेवरच व्यवहार। चौकशी अंती स्पष्ट झाली की प्रॉपर्टी कार्ड क्रमांक 124 मधील शासनाची जमीन ग्रामसेवक आणि काही ग्रामपंचायत सदस्यांच्या संगनमताने विकण्यात आली। 6 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या प्रत्यक्ष चौकशीत घर क्रमांक 116 ते 120 पर्यंतची 5ही घरे प्रत्यक्षात जागेवर आढळली नाहीत। मात्र ग्रामपंचायत नोंदीमध्ये त्यांची असेसमेंट करण्यात आली होती। या प्रकारातून हे स्पष्ट होते की ग्रामपंचायत दप्तरी खोटी घरे बसवून बनावट करनियम तयार करून व्यवहार रचला गेला। दप्तरी घरे आहेत पण जमिनीवर नाहीत। ग्रामपंचायतीच्या अहवालानुसार खालील घरे नोंदीनुसार अस्तित्वात असूनही जागेवर सापडली नाहीत। घर क्रमांक 116 400 चौरस मीटर, घर क्रमांक 117 400 चौरस मीटर, घर क्रमांक 118 900 चौरस मीटर, घर क्रमांक 119 625 चौरस मीटर, घर क्रमांक 120 864 चौरस मीटर, तसेच घर क्रमांक 122 124 125 आणि 127 यांची नोंद आहे, पण ही घरेही अस्तित्वात नाहीत। ही भूतघरं म्हणजेच भ्रष्टाचाराचा थेट पुरावा आहेत। अधिकारी, कर्मचारी आणि राजकीय संगनमत। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सिटी सर्वे अधिकारी व ग्रामसेवकांनी ठराविक लोकांच्या नावाने खोट्या घरपट्ट्या देऊन जागेचे 5 प्लॉट तयार केले। शासनाचे लक्ष नाही, वरचा हिस्सा ठरलेला आहे या समजुतीतून अधिकाऱ्यांनी बिनधास्त व्यवहार केले। काही ग्रामसेवक तर उघडपणे म्हणतात, कोणाला कंप्लेंट करा, आम्ही कोणाला घाबरत नाही, हप्ता वरपर्यंत जातो। हा संवादच रायगड जिल्ह्यातील हप्ता संस्कृतीचा आरसा आहे। गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेश चौकशी अहवालाच्या आधारे गटविकास अधिकारी DH दायगडे यांनी ग्रामपंचायत खंडाळे यांना शासनाच्या 31 डिसेंबर 2015च्या मार्गदर्शक सूचनांनुसार तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत। या आदेशामुळे आता संपूर्ण प्रकरणाला प्रशासकीय गती मिळण्याची शक्यता आहे। सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी अशी आहे की सामाजिक कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत म्हणाले की अनेक ग्रामपंचायतीमध्ये एकाच जागेवर 2 नावे तर काही ठिकाणी अस्तित्वात नसलेल्या घरांना असेसमेंट देण्याचे प्रकार सुरू आहेत। रायगड जिल्हा प्रशासन व ग्रामविकास विभागाने सर्व ग्रामपंचायतीचे ऑडिट करून जबाबदारांवर फौजदारी कारवाई करावी। रायगड जिल्ह्यात पैसा बोले तो सिस्टम झुके। रायगड जिल्ह्यात राजकीय पुढाकारांचा वरदहस्त असलेले अधिकारी भ्रष्टाचारात अकंठ बुडालेत। एक घोटाळा बाहेर आला की 10 नवे सुरू होतात। शासकीय अधिकारी आणि कर्मचारी खुलेपणाने सांगतात, आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही। हा भ्रष्टाचार आता प्रशासनाच्या डोक्यावरच बसला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं घोषवाक्य हरवलं का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं वचन, मैं नहीं खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा, रायगड जिल्ह्यात अक्षरशः पायदळी तुडवलं गेलं आहे। शासकीय यंत्रणा, ग्रामपंचायती आणि स्थानिक प्रशासनामध्ये भ्रष्टाचाराचा सुळसुळाट झाला आहे। जनतेचा विश्वास हरवत आहे आणि शासनाची प्रतिष्ठा धुळीस मिळत आहे। जबाबदार कोण असा प्रश्न पडला आहे। जनतेचा रोष वाढत असून खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास सचिव एकनाथ डवले, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषद मुख्याधिकारी नेहा भोसले हे सर्वजण आता जनतेसमोर उत्तरदायी आहेत। रायगडमध्ये भ्रष्टाचार थांबण्यासाठी काही ठोस पावलं उचलणार का? जनतेचा सवाल। सरकारी जमिनी विकल्या जात असताना शासन झोपलंय का? ग्रामपंचायतीमधील हप्ता राज संपवायचा